PPA पंचाक्षरीज प्रोफेशनल एकेडमी। वेलकम बैक। हमारा ये स्पेशल शो है जिसमें हम आपके लिए स्टार्स लेके आते हैं जमीन पर। और आज ऐसा ही हमारे साथ एक स्टार है श्रीपाल, जो अभी 11th कॉमर्स में पीपीए में पढ़ रहा है, लेकिन उसी के साथ उसने मैनेजमेंट अकाउंटिंग ये ACCA यूके का पहला सब्जेक्ट क्लियर कर दिया है। तो चलिए बात करते हैं श्रीपाल से। हॅलो श्रीपाल, कसं वाटतंय? छान वाटतंय सर, खूप छान वाटतंय. हो. कारण मॅनेजमेंट अकाउंटिंग सारखा विषय, तो पण ACCA यूके, हे जनरली आपण विचार करत नाही. पण तुम्ही शिवधनुष्य उचललं आणि तू ते सक्सेसफुली पार करून आलास, राईट? त्या दिवशी जेव्हा तू एक्झाम देत होतास, त्या दिवशी सकाळपासून काय येत होतं डोक्यात? सकाळपासून फक्त एकच विचार चालू होता की पेपर प्रॅक्टिकल येऊ, पेपरमध्ये थोडे प्रॅक्टिकल क्वेश्चन अजून पाहिजे होते, पण तसं काही आलं नाही. कावर की पेपर खूप थ्योरी आला मला, तरी मी पास झालो, म्हणून त्याचा आनंद आहे. मैं आपको बता दूं कि ये जो पेपर होता है मैनेजमेंट अकाउंटिंग, ये एकदम ही अनप्रिडिक्टेबल होता है. रीजन बीइंग कि ACCA की जो एग्जाम होती है वो सिस्टम बेस्ड तैयार होते हैं, तो हर एक पेपर अलग आता है. तो यू नेवर नो कि आपके पेपर में कितना प्रॅक्टिकल आएगा, कितना थेरी, पूरी तरह से सरप्राईज होता है. आणि त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला सांभाळायचंय, हे खूप मोठं चॅलेंज होतं. सो श्रीपाल, कमिंग बॅक टू यू. सो ज्यावेळेस तू ते क्लिक केलं बटन शेवटचं आणि ते गोल गोल फिरायला लागलं, त्यावेळेस काय वाटत होतं? त्यावेळेस पास बी झालं तरी खूप येत होतं. कावर की पहिलेच मी उशिरा जॉईन केलं होतं, म्हणून मग ते सतत डोक्यामध्ये होतं की उशिरा जॉईन झालंय, आपलं पहिलेच खूप नुकसान झालंय, मग ते रिकव्हर करायला मला खूप वेळ लागला, म्हणून मग ते सतत डोक्यात येत राहायचं. म्हणून मग मी जेव्हा ते फायनल क्लिक केला, पहिले तर मी खाली बघितलं की सक्सेसफुल ऑटोमॅटिक अनसक्सेसफुल, मग ते सक्सेसफुल आलं, तेव्हा मार्क बघतोय, म्हटलं 51%. सो ACCA मध्ये 51% इज ऑलमोस्ट इक्वल टू 100%, राईट? पण ज्यावेळेस तू लेट जॉईन केलं होतंस बॅचला, त्याच्यानंतर ज्यावेळेस मी तुला शिकवताना बऱ्याचदा विचारायचो रिकव्हर केलं का, तर तुझं आजपर्यंत उत्तर कधीच नाही असं आलं नाही. जनरली कोणी लेट जॉईन केल्यानंतर काय म्हणतं, मला ते सगळे टॉपिक परत शिकवा. पण मग तू ते रिकव्हर केलंस, तू म्हटलं नाही सर आहेत तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओ, त्याच्यावरनं बघतोय. तू एवढा रिलॅक्स कसा काय असायचंस? स्वभावच तसा आहे, मुळात स्वभावच लहानपणापासून असं जास्त प्रेशर घेत नाहीस, नाही, राईट? आणि कसं रिकव्हर केलंस मग तू ते? रिकव्हर का आता सर, म्हणजे आपलं 11th CA झालं, त्याच्यानंतर मग घरी जाऊन तर पहिले 1-1.5 तास फक्त झोपायचं, डोक्यात काही विचार नाही यायचा दुसरा. मग उठलो का पहिले फक्त ते यायचे, मला आज एवढे लेक्चर कम्प्लीट करायचे, एवढे लेक्चर कम्प्लीट झाले तरच मी झोपणार आहे. 3-1 लेक्चर बघायचं आणि मग झोपायचं. मग ते हळूहळू होऊन गेलं बरोबर. चांगला प्लॅन तयार केला आणि तो प्रॉपरली इम्प्लिमेंट केला. फक्त मग ते जर कधी एखाद लेक्चर सुटला तर मग उद्या मला जास्त करावं लागायचं, म्हणून मग ते दरवेळेस डोक्यात राहायचं की नाही, आज एवढा लेक्चर आहे, आज मला हे 3 लेक्चर संपवायचे, तरच मी पुढच्या दिवस बघेन, राईट? आणि मला जसं आठवतंय की श्रीपाल हा नाशिकमधनं नाहीये, तो शिरपूरमधनं आलाय आणि आपलं इथेच काउन्सिलिंग झालं होतं याच ठिकाणी. त्यावेळेस त्याच्या पॅरेंटनी मला सांगितलं होतं की आमचा मुलगा अतिशय सिन्सिअर आहे, त्याला फक्त एक प्रॉपर गायडन्स द्या, तो चमत्कार करून दाखवू शकतो. आणि ते त्यांनी करून दाखवलं. ती सिन्सिअरिटी लहानपणापासूनच मेंटेन केलीस? 10वी मध्ये पण एवढा छान अभ्यास करून? 10वीत मध्ये मला इतका इंटरेस्ट नव्हता, कावर की मॅथ सायन्स मध्ये होतं, पण ते आपले लँग्वेजेस येऊन जातं, तर ते असं कधी मला वाटलं नाही की मी त्याच्या खूप जास्त अभ्यास करू का वाचू. पुस्तक वाचायसाठी म्हणजे वाचायचं इंग्लिश, पण हिंदी वगैरे लँग्वेजेस मध्ये, म्हणून माझा स्कोअर दरवेळेस कमी होता, काय नव्हतं, राईट? आणि आता तू घरी राहत नाहीस, इथे रूमवर राहतोस, कसं मॅनेज करतो दिवसभर? आठवण आली घरच्यांची तर फक्त फोन करतो, त्याच्यानंतर फ्रेश होतो, परत फ्रेश होतो. कारण मग परत डबा मॅनेज करायचंय, स्वतःचं सगळं मॅनेज करायचंय, आणि एवढे सगळे टफ कोर्सेस तू देत असतोस. सो असं कधी टेन्शन, फ्रस्ट्रेशन काय एवढा विचार करत नाहीस? नाही, एवढा विचार नाही करत. चांगलं आहे, म्हणजे इग्नोर केलं तर लवकर टेन्शन निघून जातं. नाही, फक्त एवढं राहतं की आता जर उद्या जर कोणता 11th इम्पॉर्टंट लेक्चर आहे, नाही तर उद्या काही सबमिशन आहे, तर पहिले मी ते करून घेतो, त्याच्यानंतर मग दुसरं काय कोणता बॅकलॉग असेल तर कोणतं लेक्चर असेल तर ते बघतो, राईट? आणि मला आठवतंय श्रीपाल, ज्या दिवशी तुझा पेपर होता, मी त्याला फोन करून असं विचारलं की जेवण केलंस का, तर तू म्हटलास की मी आता पेपर झालाय, आता मी घरी जाऊन जेवण करतो. त्याचं कारण असं आहे, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी पेपरच्या आधी डबा उघडला आणि त्याची आवडती नसणारी भाजी होती आणि त्याचा झाला थोडासा मूड ऑफ, आणि मग त्यांनी तो डबा केला बंद.
आणि दिलं परीक्षा. सो काय झालं एक्झॅक्टली त्या दिवशी? ते मी डब्बा आला, मी डब्बा उघडला. डब्बा उघडतो तर त्याच्यात वालची भाजी होती. आता मेसचं जेवण, ती वालची भाजीला काही चव नाही. मग मी पहिले एक पोळी खाल्ली, मला ती अशी खावसारखी वाटली नाही, म्हणून मग मी तो डब्बा परत बंद केला. घरचे आता लाडू वगैरे दिले होते, ते लाडू काजू बदाम खाल्ले. तसंच आलो पेपरला. मग पेपर झाला तर ते चांगले मार्क्स आले. मग लगेच तुमचा फोन आला तर तुम्ही पण तेच विचारलं. मग म्हटलं काय नाही, आता तीच भाजी मला गोड लागेल म्हटलं, काय नाही. सो सक्सेस लाइफ के मायने बदल देते हैं. तो जी भाजी तुम्हाला आधी आवडत नव्हती तीच भाजी आता गोड लागायला लागली है. एंड दिस इज द जर्नी, दिस इज लाइफ. क्योंकि लाइफ में हर एक चीज आपके फेवर में नहीं हो सकती, लेकिन आप खुद को कैसे कंट्रोल करते हो, उससे आप कोई भी सिच्युएशन आपके फेवर में कन्वर्ट कर सकते हो. और मैं हमेशा यही कहता हूं की हे मुलं आम्हाला शिकवत असतात. हे मुलं आम्हाला सांगत असतात की सिच्युएशन अनफेवरेबल आली तर विचार कसा करायचा. आणि आम्ही जरी शिकवण्यात तुमचे गुरु असलो तर या बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही पण आमचे गुरु होत असतात. सो श्रीपाल, हे खऱ्या अर्थाने अप्रिसिएबल गोष्ट आहे. कमिंग टू द लास्ट क्वेश्चन, की तुझे जे ज्युनियर्स आहेत ज्यांनी आता 10वीची परीक्षा दिली आहे, जे आता काहीतरी स्वप्न घेऊन येणार आहेत, त्यांना तू काय सांगू इच्छितो? 10th नंतर हा खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेणं म्हणजे की कोणता करिअर चूज करणं हे येतं. तर तेव्हा आपल्याला म्हणजे जनरली असं वाटतं की एकतर डॉक्टर परस्यू करू, नाहीतर मग इंजिनिअरिंग. पण त्याच्या ऐवजीत पण खूप सारे कोर्सेस आहेत. तसं ते एक येतं CA, आणि CA आणि अजून कॉमर्समध्ये आपण बघायला गेलं तर खूप सारखे कोर्सेस आहेत. मला पण हळूहळू नंतर समजलं की ACCA सारखा पण कोर्स आहे जो की मी परस्यू करायला पाहिजे. म्हणून जर आपण 10th नंतर असं डिसिजन घ्यायचं म्हटलं की आपण काय परस्यू करू, तर ते खूप इम्पॉर्टंट डिसिजन असतो. आणि जर आपण कॉमर्स परस्यू करायचे चूज केलं तर मग कॉमर्समध्येही खूप सारे कोर्सेस आहेत. आणि गायडन्ससाठी योगेश सर, PPA आहेच तुमच्याजवळ. Panchaksharis Professional Academy. Follow our YouTube channel for classroom live streams.